बुधवार को उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने काटोल से भाजपा उम्मीदवार चरण सिंह ठाकुर के लिए नरखेड़ में सभा ली। इस दौरान उन्होंने बहनों से अपील की कि वे सौतेले भाइयों से सावधान रहें। जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत, तुमचे काही सावत्र भाऊ मार्केटमध्ये फिरताय। एक काँग्रेसचे, शरद पवार गटाचे, उबाटाचे, हे सगळे तुमचे सावत्र भाऊ योजना बंद कशी करायची, योजना अरे काय यांचं डोकं आहे बघा। आमच्या बहिणींना 2 पैसे मिळतात त्याच्या विरुद्ध कोर्टात गेले, हायकोर्टामध्ये। कोण गेलं? नाना पटोले काँग्रेसचे अध्यक्ष यांचा अधिकृत निवडणूक प्रमुख महाविकास आघाडीच्या वतीनं कोर्टामध्ये गेला। ही लाडकी बहीण योजना बंद करा, लेख लाडकी योजना बंद करा, प्रवास सवलतीची योजना बंद करा, शिक्षणाची योजना बंद करा। आणि काय सांगितलं? म्हणाले या योजना म्हणजे सरकारी पैशाचा चुराडा आहे आणि म्हणून या योजना बंद करा। पण काळजी करू नका, तुमचे सख्खे भाऊ त्या ठिकाणी होते। आम्ही कोर्टाला सांगितलं आणि कोर्टाने देखील सांगितलं लाडकी बहीण योजना सुरूच राहील, ती बंद होणार नाही। पण बहिणींनो लक्षात ठेवा, चरण भाऊ आले तर सख्खे भाऊ आहेत, तुमचे पैसे वाढवण्याकरता हात वर करतील। आणि इतर कोणी आलं तर सावत्र भावाच्या गटाचा आहे, तुमची योजना बंद करण्याकरता आपला हात वर करतील। त्यामुळे तुम्हाला फैसला करायचा आहे, सख्या भावाच्या बाजूने उभं राहायचं की सावत्र भावाला मतं द्यायची। ही निवडणूक खऱ्या अर्थानं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये गेल्या 2.5 वर्षात विकासाचा जो रथ आपण सुरू केलेला आहे त्याची घोडदौड पुढचे 5 वर्ष अविरत थांबणार नाही, या करताची निवडणूक आहे। आणि मी तुम्हाला सांगतो, या निवडणुकीमध्ये या काटोल मतदारसंघातनं तुम्ही चरण भाऊला निवडून पाठवा। चरण भाऊच्या पाठीची हा देवा भाऊ उभा आहे, चरण भाऊची गॅरंटी हा देवा भाऊ घेतो। या ठिकाणचं परिवर्तन करण्याची गॅरंटी मी स्वतः घेतो, तुम्ही फक्त आशीर्वाद द्या। इस दौरान चरण सिंह ठाकुर ने मतदाताओं से भावुक होकर अपील की कि यह उनका आखिरी मौका है और अगर वे चुनकर यहां आए तो अगले 5 सालों में ऐसा काम करेंगे जो कि 20 सालों में भी नहीं हुआ। माझी विनंती आहे की ही शेवटची संधी आहे। माझं वय 65 वर्षाचं झालेलं आहे। माझी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे, एक मत आपल्या विकासाकरता द्या। या निर्वाचन क्षेत्राचं एकदम त्या ठिकाणी आता जास्त तर बोलत नाही, परंतु कोणत्याही क्षेत्राचा त्या ठिकाणी विकास थांबणार नाही अशा प्रकारचं अभिवचन आपल्याला या ठिकाणी देतो। आणि नाही दिलं तर साहेबांना सांगितलं की आता चरण सिंग तुला याच्यानंतर संधी देणार नाही, म्हणून तुम्हालाही सांगतो तर एक मत द्या। या निर्वाचन क्षेत्राचं 5 वर्षामध्ये बदल पहा, आपल्याला तुमच्या आयुष्यामध्ये आठवणीमध्ये राहील अशा प्रकारचं निर्वाचन क्षेत्र केल्याशिवाय राहणार नाही।